नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे चंद्रपूर महावितरण अप्रेंटिसशिप करता इथे भरती निघालेली मित्रांनो. यामध्ये जे पदं असणार आपल्याला इलेक्ट्रिशियन अप्रेंटिसशिप, वायरमॅन अप्रेंटिसशिप आणि कोपा अप्रेंटिसशिप, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनियर ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप, इलेक्ट्रिकल इंजिनियर डिप्लोमा अप्रेंटिसशिप असणार आहे मित्रांनो. एकूण इथे 189 पदांसाठी इथे भरती निघालेली मित्रांनो अप्रेंटिसशिप करता ग्रॅज्युएटवाल्यांसाठी आणि ITI वाल्यांसाठी. ओके, डिप्लोमावाल्यांसाठी पण. तर अप्लाय कसं करायचं, आपल्याला कशा पद्धतीने अप्लाय करायचं, एज रेट काय असतात, स्टायपेंड किती आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं मित्रांनो. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टा आयडी, फेसबुक आयडी, व्हॉट्सअप ग्रुपला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी भरती असणार आहे महावितरण कडून भरती असणार आहे चंद्रपूर करता. त्याच्यात जाहिरात व सूचना आलेली आहे. त्यामध्ये आता महावितरण सवस्सू मंडळ चंद्रपूर अंतर्गत वरोरा बल्लारशाह विभागाच्या स्थापनेवर 1 वर्ष 2025-2026 कालावधी करता वीजतंत्री आणि तारतंत्री व कोपा या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारांचा निवड करण्याची दिनांक 23/6/2025 ते 30/6/2025 पर्यंत संध्याकाळचे आपल्याला 6:15 पर्यंत अप्रेंटिसशिपसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे वेबसाईटवरून. आणि आपल्याला स्थापना क्रमांक दिलेला आहे त्यासाठी. ओके, तर सगळ्यात आधी काय असणार आपल्याला याच्यामध्ये 23/6/2025 ते आपल्याला 30/6/2025 पर्यंत आपल्याला अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करायचं आहे. वेबसाईट त्याची अप्रेंटिसशिप इंडिया JU.in यावर अप्लाय करायचं आहे ना. स्थापना क्रमांक दिलेला आहे आपल्याला अप्रेंटिसशिपसाठी वेगळ्या वेगळ्या विभागाकरता. ओके, ते आपल्याला बघून घ्यायची. ओके, त्याकरता आता पुढे जाऊया आपण. विभागांची नावं दिलेली आहे, स्थापना क्रमांक दिलेला आहे, व्यवसाय दिलेला आहे, एकूण जागा दिलेल्या आहे. ओके, आता याच्यामध्ये चंद्रपूर विभागासाठी वॅकन्सी असणार, त्यांचा स्थापना क्रमांक असणार आहे. याच्यामध्ये वीजतंत्रीसाठी 26 वॅकन्सी, तारतंत्रीसाठी इथं 16 वॅकन्सी, कोपासाठी 10 वॅकन्सी असणार, एकूण इथं 52 वॅकन्सी. ओके, बल्लारशाह विभागासाठी याच्यामध्ये आता स्थापना क्रमांक 21 वॅकन्सी, वीजतंत्रीसाठी तारतंत्रीसाठी 10 वॅकन्सी असणार आहे, कोपासाठी 8 वॅकन्सी, टोटल इथे 39 वॅकन्सी असणार आहे. आणि वरोरा विभागासाठी मित्रांनो इथं आपला स्थापना क्रमांक हा असणार आहे. वीजतंत्रीसाठी 17 वॅकन्सी, तारतंत्रीसाठी 14 वॅकन्सी आणि कोपासाठी 6 वॅकन्सी, एकूण जागा असणार 37. ओके, अशा पद्धतीने दिलेली आहे. हे झालं आपल्या ITI साठी. ओके, सदर भरतीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात उमेदवारांना प्राधान्य दिलेले. तर जे पण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असाल त्यांना सगळ्यात आधी प्राधान्य त्यांना मिळणार आहे, लक्षात द्यायचं आहे. ओके, त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. शैक्षणिक अर्हता आपली असणार आहे. याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा किंवा तस्मै परीक्षा उत्तीर्ण व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT परीक्षा आपण पास झालेले पाहिजे. न्यू दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री, तारतंत्री व कोपा व्यवसायातील उत्तीर्ण आपण पाहिजे आहे, आवश्यक असते, गरजेचं आहे मित्रांनो. ओके, वयोमर्यादा जी असणार आपल्याला 4/7/2025 पर्यंत आपली एज काउंट होणार आहे. 18 वर्ष आपल्याला पूर्ण असणे आवश्यक आहे. आणि मागासवर्गीयांनी तर 5 वर्षाची सूट असणार आहे. विद्यावेतन आपल्याला शासकीय नियमाप्रमाणे भेटणार आहे. शिकाऊ उमेदवार आपल्याला भरती प्रक्रियेसाठी निगडित असलेले सर्व अधिकारी व्यवस्थापनाकडे राखीव असलेली व सदर निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही मित्रांनो. ओके, याच्यामध्ये आपल्याला SSC उत्तीर्ण, गुणपत्रिका लागणार आहे व प्रमाणपत्राची प्रत, आधार कार्ड, त्याच्यानंतर आधार कार्डचे नावाशी आपल्याला सुसंगत असलेला माहिती पुरावा. ओके, ITIचं उत्तीर्ण प्रमाणपत्र लागणार आहे. परत 4 सेमिस्टरची गुणपत्रिका जोडण्यात यावी. ओके, उमेदवारांनी आपल्याला मागासवर्गीय प्रवर्गातील असाल तर जात प्रमाणपत्र इथं लावायचं आपल्याला आणि छायांकित प्रत त्याची घेऊन यायची आवश्यक असणार आहे. ओके, त्यानंतर आपल्याला इथं भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराची राजकीय किंवा अधिकाऱ्याकडून दबाव आणल्यास त्याला उमेदवारी रद्द करण्यात येईल सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्या 9 नंबरला त्यांनी दिलेलं आहे. उमेदवारांनी ऑनलाईन व्यतिरिक्त इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्या पोर्टलवरून. ओके, योग्य रीतीने आपल्याला अपलोड करायचं आहे. वरील प्रमाणे आपल्याला नमूद कालावधी अर्जात सादर न केल्यास आपल्याला इथून पूर्वीच्या तारखेपासून दिलेला अर्ज विचार केला जाणार नाही. ऑनलाईन आपल्याला अर्ज सादर करताना उमेदवारांचे सध्याच्या संघ स्थितीतील असलेला ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर आपल्याला नोंदवायचा आहे. ओके, बेसिकली आपल्याला लागणार आहे. उमेदवारांची ITI मधील गुणपत्रिकेचे जे मेरिट टक्के असतात त्याच्यावर आपली सिलेक्शन असणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही एकाच विभागासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त विभागामध्ये अर्ज सादर केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. तसेच याबाबत
उमेदवारास कळवले जाणार नाही. उमेदवारास सादर केलेल्या ऑनलाईन अर्जास उमेदवारांची विभागीय कार्यालयात तिथं फलावर आपल्याला इथं यादी लावण्यात येणार आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. ओके, हे झालं ITI वाल्यांसाठी. आता बघूया आपण आता जी भरती असणार आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी, म्हणजे डिप्लोमा आणि ग्रॅज्युएटसाठी. याच्यामध्ये असणारे आता वर्ष 2025-26 करता चंद्रपूर परिमंडळ महावितरण कंपनी अंतर्गत 40 विद्युत अभियांत्रिकी पदवीधारक व 21 विद्युत अभियांत्रिकी पदविकाधारक शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 मध्ये आपल्याला अपेंडिशिप्स ऍक्ट नुसार आपल्याला इथं अधित राहून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात रहिवासी प्राप्त असलेले एकूण 61 उमेदवारांना इथं निवड करायची आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. त्यासाठी इथं दिलेलं आहे त्यांनी पद वगैरे. विद्युत अभियांत्रिकी पदवीधारक आणि शिकाऊ उमेदवार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इथं मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग, एकूण जागा दिलेल्या आहे. आता पदवीधारकसाठी तिथं वॅकेन्सी असणार आहे, म्हणजे ग्रॅज्युएटसाठी 40 वॅकेन्सी आणि डिप्लोमावाल्यांसाठी ते 21 वॅकेन्सी असणार आहे टोटल. ओके, याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करण्यासाठी शिकाऊ उमेदवारांना 1 वर्षाचा कालावधी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला अपेंडिशिप्स करता आपल्याला अप्लाय करायचं. सगळ्यात आधी याच्यामध्ये आधीचा स्थापना क्रमांक असणार आहे. त्याच्यानंतर नोंद करणे आवश्यक असणार आहे. नोंदणी झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन अर्ज अनुषंगाने मागील 3 वर्षाची आपल्याला पदविका व पदवी उत्तीर्ण असलेली आपल्याला प्रमाणपत्र व शैक्षणिक अर्थ इथे लागणार आहे. त्या आधारावर आपली इथे निवड होणार आहे मित्रांनो. ओके, सर्व सूचना करण्यात येतील 30/6/2025 पर्यंत आपल्याला इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना अर्ज विचारतात घेऊन निवड प्रक्रिया करण्यात येईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. ओके, आता लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे 30 तारखेपर्यंत. 23 तारखेपासून आपले फॉर्म भरायला चालू झालेले आहे, दिलेले पण आहे त्यांनी. इथं स्टार्टिंगला 23/6/2025 ते 30/6/2025 पर्यंत एका हप्त्याचा टाइम असणार आहे आपल्याला. एका हप्त्यामध्ये आपल्याला आपला अप्लाय करून घ्यायचं, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. ओके, आणि याचं जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल दोघांची, तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी डाउनलोड करून घ्यायची आहे. आणि त्याच्या चॅनलला फॉलो पण करून घ्यायचं, आपल्या टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, व्हॉट्सअप ग्रुपला. याची अप्लाय करण्याची आपली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके, जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओला. चॅनलवर पहिला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा डाऊट रिलेटेड. ओके, तर आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.